So students, we are coming. We will see. We are seeing the topic differentiation of 12th standard आपण चालू आहे तुम्हाला कल्पना आहे आणि आता आपण चालू आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी होमवर्क दिलं होतं. होमवर्कचे जे 5 प्रश्न होते आणि तुम्ही केले असतीलच त्यामध्ये जर काही अडचणी असल्या तर थोडा कृपया विचारा आणि टेलिफोन कॉन्टॅक्ट करायचा आणि अडचणी विचारायच्या. तर लेट अस सी नेक्स्ट प्रॉब्लेम. आता आजचा प्रॉब्लेम आहे तोच क्वेश्चन जो आपला काय आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्वेश्चन नंबर 1, y is equal to tan inverse of cos 7x upon 1 plus sin 7x. Tan inverse of cos 7x upon 1 plus sin 7x. तर या ठिकाणी त्याला परत सिम्प्लिफाय करायचं. y tan inverse of, आता आपल्याला माहित आहे tan inverse जर असेल तर आपल्याला टॅनच पाहिजे त्या ठिकाणी आणि म्हणून tan म्हणजे sin बाय cos, sin बाय cos आणि म्हणून या cosचं sin पाहिजे मला तर ते कसं लिहिलं जाईल, sin ऑफ y by 2 मायनस अँगल y याची व्हॅल्यू cos 7x आहे की नाही, है बा. cos 7x is equal to sin pi by 2 minus angle. कसं 1 plus ह्या साइनचं cos करायचं म्हणजे cos of I will pi by 2 minus angle. आता काय दिसते आपल्याला, y is equal to tan inverse of, छेदामध्ये पाहायचं पहिले म्हणजे छेद तुम्हाला लाईन ऑफ ऍक्शन देईल त्या ठिकाणी म्हणजे काय केलं पाहिजे बा. तर या ठिकाणी काय दिसतं आपल्याला, छेदामध्ये आहे 1 प्लस cos ऑफ द अँगल. हे काय म्हणणार 2 cos स्क्वेअर अँगल बाय 2 2 cos स्क्वेअर अँगल दिस इज pi by 2 minus 7x by फॉर्म्युला छेदामधला 1 plus cos theta, 1 plus cos theta is equal to 2 cos square theta by 2 आणि म्हणून मग हाफ अँगल आला तर ह्या साइनचा हाफ अँगल करायचा. ते कसं होईल 2 sin pi by 2 minus 7x हा अँगल म्हणजे 2 sin theta by 2 cos theta by 2 pi by 2 minus 7x by असं झालं. तुम्हाला स्टेप पडली काय केलं आपण 2 sin theta by 2 cos theta by 2 थीटाची व्हॅल्यू pi by 2 minus 7x आणि म्हणून 2 sin theta by 2 cos theta by 2 खाली आहे 2 cos square theta by 2 and therefore on simplification it will give y is equal to tan inverse of tan inverse of काय होईल पहा 2 2 कॅन्सल. आता हे सिम्प्लिफाय करायचं sin ऑफ pi by 2 by 2 pi by 4 minus 7x by 2 cos of इथं सुद्धा pi by 2 by 4 pi by 2 pi by 4 by 2 by 2 आन्सर म्हणजे मल्टिप्लाय झालं. इट इज 7x by 2 dividing 7x by 2 अंशामध्ये छेदामध्ये पहा काय शिल्लक cos स्क्वेअर ऑफ तसंच pi by 4 dividing 70
माइनस 7x/2. It is equal to y is equal to tan inverse of. आता साइन आणि कॉस, आता हा जो एक कॉस आहे तो ह्या कॉस स्क्वेअर मध्ये कॅन्सल, म्हणजे शिल्लक काय फक्त एक कॉस अँगल कॅन्सल, एक कॉस शिल्लक, म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे साइन π/4 मायनस 7x/2 अंशात डिवायडेड कॉस π/4 मायनस 7x/2 ब्रॅकेट. आता हे झालं y is equal to tan inverse of काय दिसते sin by cos अँगल सेम, sin by cos म्हणजे tan ऑफ अँगल π/4 मायनस 7x/2 इन ब्रॅकेट, आणि या ठिकाणी काय जातात tan इन्व्हर्स tan कॅन्सल होऊन जाईल, आणि म्हणून y बरोबर tan इन्व्हर्स tan कॅन्सल झालं, काय बोललं फक्त अँगल π/4 मायनस 7x/2. तर हा झाला सिम्प्लिफाईड y, आणि आता याला काय करायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. with respect to x. dy by dx is equal to ddx of each, that is ddx of π/4 minus ddx of काय झालं 7x/2. आणि आता डिफरन्शिएटिंग dy by dx is equal to ddx of π/4 0 minus ddx of 7/2x, that is 7/2 कॉन्स्टंट आहे बाहेर काढला, आणि ddx of x, and therefore dy by dx is equal to minus 7/2 into 1, म्हणजे असं किती आलेलं आहे -7/. आणि आता आपण पाहू दुसरा प्रश्न, डिफरन्शिएट y is equal to tan inverse of cosec x plus cot x. Tan inverse of cosec x plus cot x. Tan inverse of cosec x plus cot x. आता आपल्याला चांगलं माहित आहे जर tan inverse फंक्शन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणं गरजेचं आहे कंसामध्ये tan, आणि त्यासाठी काय करायचं ते ब्रॅकेट सॉल्व करायचं. cosec x equal to 1/sin x, cot x is equal to cos x by sin x. This is y is equal to tan inverse of ब्रॅकेट मध्ये, आता ब्रॅकेट मध्ये एलसीएम घ्या, काय एलसीएम आहे sin x, ब्रॅकेट मध्ये एलसीएम आहे sin x. इथं काय आलं 1 plus cos x. बघायचं फॉर्म झालं, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1 plus cos म्हटल्याबरोबर आपल्याला त्या ठिकाणी एक फॉर्म्युला आढळतो, आणि 1 plus cos ची व्हॅल्यू आहे 2 cos square angle by 2. Therefore y is equal to, this is tan inverse of काय होईल 1 plus cos x 2 cos square x by 2 म्हणजे angle by 2, आणि म्हणून अंशामध्ये हाफ अँगल जर आला तर छेदामध्ये sin x आहे, आणि म्हणून sin x चं काय करायचं हाफ अँगल व्हॅल्यू, दिस विल बी 2 sin x by 2 cos x by 2. आणि म्हणून याला सिम्प्लिफाय करायचं, आणि सिम्प्लिफाय करताना काय मिळते पहा, सिम्प्लिफाय करताना आपल्याला मिळणार y is equal to tan inverse of 2 कॅन्सल झाले. आता काय दिसते पहा, हा जो छेदातला एक कॉस आहे तो या कॉस स्क्वेअर मध्ये कॅन्सल होईल, म्हणजे कॉस शिल्लक राहील फक्त, अंशामध्ये फक्त कॉस शिल्लक, दॅट इज cos of the angle cos x by डिवाइडेड बाय हा cos कॅन्सल झाला, हा sin
शिल्लक आहे साइन ऑफ एक्स बाय 2 आणि ब्रॅकेटमध्ये अशा आलेला आहे therefore y is equal to tan inverse of cos by sin is cot म्हणजे cot of the angle तुम्ही समजू शकता cot of the angle म्हणजे आता परत आपण त्याच ठिकाणी आलो म्हणजे कोणत्या ठिकाणी की आपल्याला हाफ अँगल मध्ये न्यायचं आहे आणि ॲलिड अँगलची आपल्याला या ठिकाणी मदत घ्यायची आहे म्हणजे काय करायचं आपल्याला कॉट मधून टॅन मध्ये जायचं म्हणजे कसं लिहिलं जाईल y is equal to tan inverse of मला आता कंसाच्या टॅन पाहिजे तो कॉटचा टॅन करायचा म्हणजे काय पाय याची व्हॅल्यू आहे का तेवढी चेक करा त्याची व्हॅल्यू तेवढी आहे कशी पहा टॅन 90 मायनस अँगल बरोबर कॉट अँगल therefore y is equal to it becomes y is equal to tan inverse tan cancel काय शिल्लक राहील फक्त अँगल y by 2 minus x by 2 आणि आता हा झाला सिम्प्लिफाईड y आणि याला आता काय करायचं डिफरन्शिएटिंग with respect to x therefore dy by dx is equal to dx of each dx of first minus dx of second dx of second by second that's by and therefore it is dy by dx is equal to dx of y by 2 किती असते 0 minus dx of x by 2 कसं काढतो आपण 1 by 2 into dx of x and therefore it is equal to dy by dx is equal to किती आलं minus 1 by 2 dx ची किती डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे आन्सर किती आलं minus 1 by 2 this is the answer. Now let us see the next problem. Differentiate the following with respect to x. Number 1, y is equal to sin inverse of y is equal to sin inverse of bracket 4 sin x plus 5 cos x divided under root of 21. 4 sin x plus 5 cos x divided under root of 41. आता या ठिकाणी आता टाइप बदललेला आहे इट इज हायली स्पेसिफिक टाइप म्हणजे आता काय दिसतं मग आपल्याला एवढं माहित आहे की कंसाच्या बाहेर साइन इन्व्हर्स जर असेल तर तुम्हाला कंसामध्ये काय आणणं गरजेचं आहे साइन ऑफ म्हणजे साइन इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल होईल आणि मग अँगल होईल म्हणजे साइन इन्व्हर्स जर आपल्याजवळ असेल तर कंसात तुम्हाला काय मिळवायचं आहे साइन इन्व्हर्स ऑफ द अँगल ओके आणि म्हणून या ठिकाणी आता हे कसं करायचं पहा लक्षात त्याला सिम्प्लिफाय करायचं y is equal to साइन इन्व्हर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये काय करायचं ह्या रूट 41 ना दोघांना डिवाइड करा म्हणजे काय होईल 4 sin x by under root 41 plus 5 cos x by under root of 40. Okay? Again, y is equal to sin inverse of काय दिसतं आता आपल्याला 4 into sin आहे तर मी हे असं लिहितो sin x into 4 by under root 41
प्लस cos x इंटू 5y अंडर रूट 40y हे झालं ब्रॅकेट मध्ये. आता हे कसं दिसते पाहायला. जर आपल्याला साइन पाहिजे तर आपल्याला साइनचे जे फॉर्म्युला आहे जे माहित ते कोणते आहे, साइन ऑफ ए प्लस बी एक्सपान्शन काय आहे, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हा सोपा अल्टरनेट ए बी ए बी ए बी ए बी फक्त साइन कॉस कॉस साइन. पहा बरं काय दिसते, हे बघा साइन साइन इंटू फंक्शन प्लस कॉस इंटू फंक्शन. म्हणजे या ठिकाणी कॉस बी ची व्हॅल्यू 4/41 आणि साइन बी ची व्हॅल्यू काय आहे 5/41. आणि म्हणून या ठिकाणी आपण अश्युम करायचं इथं आपल्याला कोणतं फंक्शन पाहिजे, कॉस, इथं कोणतं पाहिजे साइन. आणि म्हणून याला म्हणायचं कॉस अल्फा आणि याला म्हणायचं साइन अल्फा, कारण ते ब्रॅकेटला आपल्याला साइन मध्ये राहायचं आहे. अँड देयरफॉर let 4/√41 is equal to cos alpha and 5/√41 is equal to sin alpha. अशोक दिलेला आपण फक्त. आणि हे केव्हा शक्य असते, जेव्हा 4/√41 चा स्क्वेअर प्लस 5/√41 चा स्क्वेअर याची ऍडिशन आहे, स्क्वेअरची ऍडिशन 1 आली पाहिजे. याची जर 1 असेल म्हणजे ह्या दोन्ही संख्यांच्या स्क्वेअरच्या बेरजेची किंमत किती 1. तर म्हणायचं काय, 4 स्क्वेअर इज 16 /√41 स्क्वेअर रूट निघून जाईल 41 प्लस 5 square is 25 and divided by √41 square किती येतो 41. एलसीएम किती आला 41. इथं किती 16, इथं किती 25. म्हणजे हे किती आले 41/41 is equal to 1. आणि हे अशा प्रकारे जेव्हा 1 येत असेल तेव्हा आणि तेव्हाच फक्त ते असं आपण लिहू शकतो. म्हणजे काय लिहिलं आपण, या पहिल्या संख्येची किंमत जे पाहिजे आपल्याला कॉस पाहिजे तर कॉस अल्फा म्हटलं, इथं साइन पाहिजे आपल्याला आणि याची किंमत आपण साइन अल्फा म्हटलं आहे. आता या किमती ठेवायच्या. देयरफॉर y is equal to ह्या किमती आता वर करायच्या. y is equal to sin inverse of ब्रॅकेट y is equal to sin inverse of sin x. याची काय किंमत सांगितली आपण आता, cos अल्फा sin x cos अल्फा प्लस cos x आणि याची किंमत काय असून दिलेली आहे sin अल्फा म्हणजे sin अल्फा. आणि आता आपण जर ब्रॅकेट मध्ये पाहिलं तर आपल्याला काय दिसते, ब्रॅकेट इट इज साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. म्हणजे काय होते साइन ए प्लस बी दॅट इज साइन ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट. अशा प्रकारे आपण बाउंड अप केलेला आहे. ॲज पर द एक्सपान्शन म्हणजे साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी साइन ऑफ ए प्लस बी. साइन इनवर्स साइन काय होईल कॅन्सल, म्हणजे फक्त काय होणार y is equal to angle x plus alpha. and now differentiating with respect to x. अशा प्रकारे सिम्प्लिफाइड y आल्यानंतर काय करतो आपण डिफरन्शिएटिंग with respect to x. that is dy by dx is equal to dx of 1 plus dx of second dy by dx is equal to किती येणार dx of x किती 1 आणि dx of alpha किती 0 because alpha is the constant. आणि अशा प्रकारे आन्सर काय आलेला आहे dy by dx is equal to 1
It is the required answer. Now let us see the second problem. Y is equal to cos inverse of in bracket root 3 cos x minus sin x divided 2. First problem, y is equal to cos inverse of root 3 cos x minus sin x by 2. आता मगासाठी करायचं या ठिकाणी म्हणजे आपण असं मगाशी लिहिलं y is equal to cos inverse. आपल्याला माहित आहे आपल्याला ब्रॅकेट मध्ये आता cos पाहिजे कारण ब्रॅकेटच्या बाहेर cos इन्व्हर्स आहे आणि म्हणून या ठिकाणी मगासारखं लिहायचं cos x into under root of 3/2 minus sin x into 1/2 हे बघा 1/2 1/2 1/2 ब्रॅकेट मिळाला. आता काय करतो आपण या ठिकाणी आता या पहिल्याची किंमत आपण काय ठेवतो आता हे किंमत ठेवतो सूत्रानुसार सूत्र हे बघा cos पहिले cos झाला असेल तर फॉर्म्युला आता बनला cos x cos a cos b minus sin a sin b आणि हे काय होणार cos of a plus b अशा प्रकारचा आपला जवळ फॉर्म्युला आहे. Therefore it is आता आपला जो फॉर्म्युला आहे तो कोणता फॉर्म्युला आहे तर फॉर्म्युला आहे cos a plus b expanding cos cos minus sin sin हा बरोबर हाच फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय या ठिकाणी हाच फॉर्म्युला हे पहा cos cos हे पहा cos cos minus sin sin आणि म्हणून या ठिकाणी किती टर्म आहे सेकंड आणि म्हणून पहिली टर्म cos ऑफ x करायची आहे आणि म्हणून रूट 3/2 म्हणजे cos अल्फा परंतु आता रूट 3/2 ची आपल्याला व्हॅल्यू आहे रूट 3/2 ची व्हॅल्यू तुम्ही जर टेबल मध्ये पाहिलं म्हणजे ह्या सूत्रानुसार आपला जो टेबल आहे हा टेबल आपल्याला माहित आहे जो ट्रिगोनोमेट्रिक व्हॅल्यूजचा टेबल आहे तो फंडामेंटलच्या फंडामेंटल व्हॅल्यूज मिळून देतात 0 डिग्री आपण हे पाहिलेलं आहे 30 डिग्री रिपीटेडली वय असेल 45 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री आणि यामध्ये साइन कॉस साइन ऑफ म्हणजे हा टेबल जर तुम्ही कंप्लीट करायला गेलात तर तुम्हाला असं दिसते साइन 0 0 cos 0 1 साइन 30 हाफ साइन 30 ची जी व्हॅल्यू तीच cos 60 ची व्हॅल्यू हे बघा लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला म्हणजे साइन 30 ची व्हॅल्यू हाफ तीच व्हॅल्यू cos 60 ची आता जी व्हॅल्यू cos 30 ची रूट 3/2 तीच व्हॅल्यू साइन 60 ची टेबल पाहिजे तुम्हाला लक्षात ठेवा आणि आता आपल्याला माहित आहे साइन 45 आणि cos 45 दोघांची किंमत सेम आहे 1/2 आणि साइन 90 = 1 आणि cos 90 = 0 म्हणजे आता तुम्ही जर पाहायला गेलात तर रूट 3/2 कशाची व्हॅल्यू आहे आपल्याला इथे cos पाहिजे cos साठी रूट 3/2 कशाची व्हॅल्यू आहे हे पहा हे म्हणजे किती 30 म्हणजे अँगल किती आला 30 म्हणजे π/6 आणि म्हणून मी इथं काय लिहू शकतो y = cos इन्व्हर्स ऑफ ब्रॅकेट cos x into रूट 3/2 कशाची व्हॅल्यू झाली 30 म्हणजे cos 30 म्हणजे cos π/6
मायनस साइन एक्स. आता इथं आपल्याला साइन पाहिजे ॲज पर द फॉर्म्युला. हे बघा कॉस कॉस मायनस साइन साइन. हे बघा कॉस कॉस मायनस साइन साइन. म्हणजे हा ही कोणत्या साइनची व्हॅल्यू आहे? साइन 30 30ची व्हॅल्यू आहे. साइन बघल्या 30ची व्हॅल्यू हा आहे पुन्हा. म्हणजे काय साइन पाय बाय 6 30 म्हणजे पाय बाय 6 पाय म्हणजे 180 180 बाय 6 इक्वल टू 30. आणि हाफची किंमत मी काय घेईन साइन ऑफ पाय बाय. तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला झाला. आणि हा फॉर्म्युला सत्य शेवटी आपल्याला काय देते cos a plus b that is y equal to cos इन्व्हर्स काय आलं कंसामध्ये cos ऑफ a plus b. याची किंमत सांगा. याची किंमत किती आहे पडणार? याची किंमत आहे x आणि b ची किंमत आहे पाय बाय 6. म्हणजे या ठिकाणी cos ऑफ x a प्लस b ची किंमत पाय बाय 6. आणि अशा प्रकारे आता cos इन्व्हर्स ऑफ cos कॅन्सल होईल आणि फक्त अँगल होणार. अँगल किती आहे x प्लस पाय बाय 6. आणि आता काय करतो आपण सिम्प्लिफाईड y च्या नंतर काय लिहितो डिफरन्शिएटिंग with respect to x. Therefore, dy by dx is equal to dx of x plus dx of pi by 6. Therefore, dy by dx is equal to dx of x किती 1 dx of pi by 6 किती 0. म्हणजे आपल्या आन्सर किती आलं? तर अशा प्रकारच्या प्रॉब्लेमचा आन्सर किती येतं 1 येतं. तर लेट अस सी प्रॉब्लेम नंबर 3. तर हा झाला सेकंड प्रॉब्लेम या टाइपवर दुसरा. आणि आता आपण अजून एक प्रॉब्लेम घेऊ. दॅट इज प्रॉब्लेम नंबर 3. Differentiate with respect to x. Problem third of the same type. Cos inverse of y is equal to cos inverse of the bracket 3 cos 3x minus 3 cos 3x minus 4 sin 4x 4 sin 3x 4 sin 3x by 3 cos 3x minus 4 sin 3x by 5. Problem based on same type. Therefore, proceeding towards the simplification on the same line. Cos inverse of मला सर आपण पहिले पद लिहून टाकतो cos 3x into 3/5 म्हणजे याला डिवाइड केल्यानंतर 3 सोबत 5 दिला मायनस पुन्हा पद लिहून टाकायचं sin 3x into 4/5 in bracket and therefore y is equal to cos inverse of 5 स्टेप आहे. तर या ठिकाणी आधी cos आलेला आहे म्हणजे हा फॉर्म्युला cos तेव्हा cos मध्ये म्हणजे याला cos म्हणायचं आहे बा cos cos a cos a cos b cos a cos b मायनस sin a sin b म्हणून cos b. म्हणजे या ठिकाणी काय करायचं लेट और पुट 3/5 आपल्याला इथे cos समोर cos पाहिजे म्हणून cos अल्फा. इथं sin सोबत sin पाहिजे म्हणून 4/5 इज इक्वल टू sin अल्फा. आता आपण मगाशी पाहिलं की असं जेव्हा आपण लेखिंग करतो ॲशोमिंग करतो तेव्हा त्याच्या स्क्वेअर त्याची किंमत 1 आली पाहिजे आणि म्हणून 3/5 म्हणजे त्यांच्या स्क्वेअरची किंमत जर 1 येत असेल तरच ते आपण ॲशोम करू शकतो. therefore it is equal to 3/5 square. It is 9/25 squaring 3 square 9
5 square 25, 4 square 16 by 5 square 25 आणि LCM घेतला 25. इथं 9 plus 16 9 plus 16 equal to 25 by 25 किती आले 1. म्हणजे अशा प्रकारे 1 येत असल्यासच फक्त हे आपण अशा प्रकारे घेऊ शकतो. आणि आता म्हणून मग प्रॉब्लेम मध्ये आयडेंटिफाय करायचा. therefore y is equal to cos inverse of the bracket cos 3x into 3/5 त्याची किंमत cos अल्फा मायनस sin 3x त्याची किंमत sin अल्फा हे sin अल्फा 4/5. And therefore now winding up y is equal to cos inverse of काय झालं फॉर्म्युला पहा. फॉर्म्युला cos a cos b minus sin a sin b. cos a cos b minus sin a sin b equal to काय cos a plus b and this will be cos of a ची किंमत 3x plus b ची किंमत अल्फा. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम cos मध्ये गेला and therefore it is now equal to this formula has been wound up as cos of alpha plus beta. In case a plus b, therefore cos inverse आणि cos cancel होते आणि म्हणून y is equal to काय होते फक्त अँगल 3x plus alpha. Therefore differentiating with respect to x तर या ठिकाणी काय होईल dx of each that is dy by dx equal to dx of 3x plus dx of alpha and therefore dy by dx equal to इथे आपण काय करतो 3 कॉन्स्टंट आहे ते बाहेर काढतो. dx of alpha 0 असते कॉन्स्टंट आहे and therefore